रामराम शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर सुद्धा आहेत. तर शेतकरी मित्रांनो, चला नेमके कोणते 5 निर्णय आहेत ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत व महत्त्वाचे सुद्धा आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येत जातील. चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते. तर शेतकरी मित्रांनो, 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करत आहोत, असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 3 लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3% व्याज सवलत अनुदान दिलं जातं. या वर्षासाठी 72 कोटी खर्च करण्यात आले आहेत. अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहेत. त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा शासन निर्णय हा काढलेला होता आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती. आजवर 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5,190 कोटी रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याची राहिलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, ही उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2023च्या खरीप हंगामात राज्यातील 1,70,00,000 व रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला होता. विम्याच्या प्रीमियरची रक्कम सरकार भरतंय. मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. चालू वर्षी 5,174 कोटी इतकी तरतूद ही करण्यात आलेली आहे, असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा 5वा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही यावर्षी सुरू केलेली होती. केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. त्यात राज्य शासनाने आणखी 6,000 रुपयाची भर घालण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून 1,720 कोटी रुपये हे जमा देखील करण्यात आलेले आहेत, असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हे 5 मोठे निर्णय राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत आणि याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.